नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 58 कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गट एकूण मतदार 20,447 पैकी 12,089 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। तर पोस्टल मतं 42 असे एकूण 12,131 मतांची मोजणी करण्यात आली। यामध्ये अजय सलागरे राष्ट्रीय काँग्रेस घड्याळ 4,073 पराभूत, निलेश कुंभार शिवसेना धनुष्यबाण 7,949 विजयी, मताधिक्य 3,876, नोटा 106। 115 माटवण पंचायत समिती गण पंचायतसाठी मतदार 9,957 पैकी 5,574 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावत शेकाप व शिवसेना युतीच्या उमेदवार साक्षी कांबळेकर शेकाप खटारा विजय झाल्या असून त्यांनी 1,211चे मताधिक्य दान दिले आहे। साक्षी कांबळेकर शेकाप खटारा 3,335 मतं विजयी, 1,211 मताधिक्य। हर्षदा वरवाटकर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी चिन्ह 2,124 मतं पराभूत, नोटा 134, अवैध मत 1। 116 कापडे बुद्रुक पंचायत समिती 10,490 मतदारांपैकी 6,515 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। येथील मतदारांनी 2,421 मताधिक्य अनिल दळवी शिवसेनेच्या पारड्यात टाकत विजयी केले आहे। अनिल दळवी शिवसेना धनुष्यबाण 4,425 विजय, मताधिक्य 2,421। अनिल मालुसरे राष्ट्रीय काँग्रेस घड्याळ 2,004, नोटा 106, 2 अवैध। 59 लोहारे जिल्हा परिषद गट एकूण मतदार 18,795 पैकी 12,729 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। आरोप प्रत्यारोपने रंगलेल्या निवडणूक मतदानामध्ये चंद्रकांत कळंबे शिवसेनाच्या पारड्यात 2,086 मताधिक्याचे दान देत आपल्या माणसाला निवडून आणण्याची व तेच नाणे खणखणीत असल्याची पोचपावती दिली आहे। कृष्णा मारुती कदम भाजप कमळ 5,169, अब्दुल रझाक करबेलकर काँग्रेस पंजा 128, चंद्रकांत कळंबे शिवसेना धनुष्यबाण 7,255 विजयी, कृष्णा रामचंद्र कदम अपक्ष ढोबळी मिरची 105, नोटा 71, पोस्टल 38, अवैध 1। 117 पंचायत समितीच्या लोहारे पंचायत समिती गण 8,326 मतदारांपैकी 5,769 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। युगज्ञा दीपक उतेकर राष्ट्रीय काँग्रेस घड्याळ 2,439, अनिता अनिल भिलारे शिवसेना धनुष्यबाण 3,231 विजय, मताधिक्य 792, नोटा 108, अवैध 1। 118 पंचायत समितीच्या कोतवाल गण 10,469 मतदारांपैकी 6,950 मतदारांनी मतदान केले। सुरेंद्र चव्हाण भाजप कमळ 2,808, अविनाश शिंदे शिवसेना धनुष्यबाण 4,029 विजयी, नोटा 113 विजय, मताधिक्य 1,221 विजयी झाले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पोलादपूर।